तर आता बारामतीवरून इंदापूरवरून मग सोलापूर किंवा अक्कलकोट बस भेटेल आणि दर्शन माझं झालेलं आहे जेजुरीचं. जेजुरीवरून दर्शन करून आता आपण आलो आहोत बारामतीला. जसं मला ते सांगितलं त्या वेळच्या हिशोबाने मी चेंज करत आलो आहे. बस पण पुन्हा रिकामी आहे, टेन्शन नाही. व्यवस्थित जागा भेटली आणि आदिवाल्या पण बसमध्ये जागा भेटली बारामतीपर्यंत. आपले मित्र राहतात, आपण त्यांना सांगितलेलं ये करून, परत आपण घाईमध्ये म्हणून आपण काय जास्त वेळ नाही देऊ शकलो. तर आता चाललो आहे आपण पुढे इंदापूरला आणि इंदापूरवरून मग सोलापूर किंवा अक्कलकोट. सो सी यू देअर ॲट सोलापूर, सॉरी इंदापूर, देन सोलापूर. आपल्याला आता इथे एक नवीन मित्र भेटलेत. हे पण मुदतीने ब्लॉग वगैरे बनवायचं पण कसं त्यांनी बंद केलं आहे. आता आपल्याला बस नाही भेटलेली आहे. Guys, what's up? This is Vicky again at अक्कलकोटमध्ये आपण आलेलो आहोत आणि एवढं एकट्याला तर खूप भारी वाटतंय. थोडं आलो नवीन फील होतं पण मजा येते आणि क्राऊड आहे थोडाफार. मंदिरामध्ये थोडीफार गर्दी, एवढी पण नव्हती पण ठीकठाक होती, पण मजा आली थोडासा. आता चाललो आपण पुढे वगैरे खंडोबाचं मंदिर तिकडे. सिल हो गया काय काय तिकडे अजून. हो ना. मेडिटेशन रूम आहे इथे आणि काका इथे असतात. इथे हे करतात का, ध्यान वगैरे करतात का? अच्छा. हे हक्क्याचा मारुतीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे, माहीत नाही ते कुठे एक्झॅक्टली. इथे समोर आहे हक्क्याचा मारुतीचे मंदिर. आता आपण आलो आहोत हक्क्याच्या मारुतीच्या मंदिराजवळ. जुने वाडे वगैरे तसंच असेल, सुंदर.
आता आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहोत डेपोच्या जवळ. थोडं थोडं करून आपण चालत आहोत आणि आपल्या पाठीमागे एक काका येत आहेत दम ऑरेंज टी शर्टमध्ये. आणि हे खंडोबा मंदिर. सारे देवदर्शन झाले. अभी आया प्लानिंग फालूदा पीने का. फालूदा पिएंगे, एंजॉय करेंगे एंड कल मॉर्निंग सुबह 10 बजे घर पे निकलेंगे.